नेहमीप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। अरे बापरे, वडापाव बघा 100 रुपये। पाणी फेसाळते म्हणजे तर स्पीड किती असेल ना, केवढी मोठी पानबुडी आहे। अजीर तो वजीर आपल्याला बरोबर गाईड करत असत। त्याला काय उपयोग, त्यापेक्षा इतकीच काढणं योग्य आहे। आता हे बघा, आपण भाऊच्या धक्क्याजवळ पोहोचलेलो आहे। लेफ्ट साईडने आपण गेलो तर अलिबागला लॉन्चने जायचं असेल तर आपण इथून जायचं आणि मच्छी मार्केट पण याच साईडला आहे। पण आपण जाणार आहोत रोरोने, त्याच्यामुळे आपण या गेटने जायचं जिथे लिहिलेलं आहे वेलकम टू ईस्टर्न वॉटरफ्रंट। चला, तर हे बघा आता आपण या जेटीवरती पोहोचलेलो आहे आणि समोर आपल्याला दिसते आहे की रोरो। वाजलेत सकाळचे 6:30। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळ। इथे तुम्ही माझ्या मागे M2M फेरीज म्हणजेच रोरो बघू शकतात। या रोरोमधून आपण मुंबई टू अलिबागचा प्रवास करणार आहोत, म्हणजे मुंबई टू मांडवा। ॲक्च्युली मी अलिबागला माझ्या कामासाठी चाललो आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तिथे फिरणार पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अलिबागचे पुढचे 2-3 व्हिडिओ हे तुम्हाला बघता येतील। रोरोमधून हा आमचा तिसरा प्रवास आहे आणि आम्ही म्हणजे यापूर्वी पण दाखवलेलं आहे, पण आता जातो आहे तर म्हटलं व्लॉग करून तुमच्यापर्यंत पोहोचूया। नेहमीप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। शिवाय ह्याच्यामध्ये मला त्रुटी पण काय वाटल्या, म्हणजे जे मला काही आवडलं नाही ते पण मी शेवटला तुम्हाला मी नक्की सांगेन। आता रोरोचा आमचा टायमिंग आहे सकाळी 7:30 वाजता। इथे आम्ही आता 6:30 वाजता पोहोचलो, कारण कसं व्हिडिओ वगैरे करायचे असते त्याच्यामुळे थोडं आधी पोहोचणं गरजेचं असते। थंडीचे दिवस आहेत आणि वातावरण आहे ना एक नंबर वाटते। हे बघा, आपण ऑनलाईन बुकिंग केली होती, त्याची आपल्याकडे सगळी स्क्रीनशॉट मी सेव्ह केलेला आहे। इथे आता लाईन लागलेली आहे, त्या ठिकाणी आता आपल्याला तिकीट मिळेल। हे बघा, आपण या तिकीट काउंटरवरती आपले QR कोड दाखवून आपली तिकीट आणि बाईकची तिकीट इथे घेतलेली आहे। इथे आतमध्ये आल्यावरती इथे बघा हे वेटिंग रूम आहे, पण ॲक्च्युली ऐक ना, त्या रोरोच्या मनाने ही वेटिंग रूम खूपच छोटी आहे। हां, एवढीच इथे वेटिंग रूम आहे आणि त्या साईडला तिकडे बॅग वगैरे चेक करून पुढे जायचं। हा बघा, हा इथे वरती असा पॉईंट बनवला जिथून आपण वरतून सर्व बघू शकतो। इथून या गाड्या आहेत सर्व बाईक वगैरे, त्या अशा फिरून इथून या रोरोमध्ये एंट्री करतात। ही रोरो इथे आपण बघू शकतो, भली मोठी अशी एकदम आणि दिसायला पण एकदम भारी वाटते। त्या बाजूला तिकडे भाऊचा धक्का आहे, तिकडे सकाळ सकाळ फिश मार्केट चालतो आणि लॉन्च पण तिकडूनच सुटतात। आता इथे बाईक पार्किंगला केलेली आहे थोड्या वेळामध्ये, म्हणजे ते म्हणाले की 7 वाजता बाईक आणि कार वगैरे ते आतमध्ये सोडतील। बघूया, तर चला आता 7:15 वाजलेले आहेत आणि इथे बाईकची आणि कारची एंट्री सुरू केलेली आहे। आता समोर आपण बघू शकतो रोरो आणि आतमध्ये आपण आता एंट्री करतोय। बघूया आजचा प्रवास कसा असेल तो। हे बघा, आपण आता पार्किंगमध्ये पैसे आज पहिला खाली आलेलो आहे। ग्राउंड फ्लोअर आहे तो पार्किंगचा आहे आणि इथे आता आपण सर्वांच्या बाईक आणि कार या ठिकाणी पार्क होणार आहेत। हे बघा, या साईडने सर्व आतमध्ये येत आहेत, हा पूर्ण पार्किंगचा एरिया आहे। समोरून आपण आतमध्ये आलो, या डायरेक्शनला उभे राहिलेल्या आहेत गाड्या, म्हणजे त्या इथून बाहेर निघणार आहेत, म्हणजे एका साईडने आतमध्ये आणि एका साईडने बाहेर। इथे बघा दोन्ही साईडला हे स्टेप्स आहेत, म्हणजे वरती जाण्यासाठी। आपण पण जाऊयावर, चला। आणि आपली बाईक बघा इथे पार्क केलेली आहे। आपल्याला जायचं आहे फर्स्ट फ्लोअरवरती। तर आता आपण रोरोमध्ये आलो आहे। इथे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता भाऊचा धक्का आहे, ज्या ठिकाणी खूप मोठा मच्छी मार्केट आहे। तुम्ही जर आला नसाल तर नक्की या ठिकाणी स्वस्त मासे मिळतात। दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी ना सगळं म्हणजे लॉन्च वगैरे सुटतात। त्या लॉन्चची प्राईस आहे ना प्रत्येक माणसाची 100 ते 150 रुपये अशी आहे आणि बाईकची पण तिथे बाईक पण त्याच्यामध्ये नेतात, त्याचे पण 100-150 रुपये आहे। आपण रोरोने आलो आहे। रोरोमध्ये प्रत्येकाची तिकीट कसं काय ते तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगतोच। फक्त एवढाच डिफरन्स आहे की त्याच्यामधून जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला 2.5 तास लागतात, म्हणजे एका टूरसाठी। आणि रोरोने आपण जातो तेव्हा याच्यासाठी लागतात फक्त 45 मिनटं। आपण अलिबागमध्ये जातो आहे ते जाताना आपण जातो रोरोने आणि येताना आपण येणार आहे लॉन्चने, म्हणजे कसं दोन्ही प्रवास तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सर्व सगळी म्हणजे दाखवता येईल। आता आपण निघालेलो आहे, 7:30चा टायमिंग आहे आणि परफेक्ट 7:30 वाजता सुटणार आहे। हे बघा, आपण या फर्स्ट फ्लोअरचं तिकीट काढलेलं आहे, ज्याची तिकीट आहे 390 रुपये। पुढचं कसं काय करतं ते सांगतो। हे बघा, ही खालती आहे तो सर्व हा पार्किंगचा एरिया, सर्व बघा पार्क वगैरे बाय सर्व कार वगैरे पार्क करतात आणि तिथून सर्व वरती येत आहेत। त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरची एक तिकीट आहे आणि थर्ड फ्लोअरची एक तिकीट आहे।
MTM फेरीचं ॲप्लिकेशन ओपन करून त्या ठिकाणी जाण्या येण्याचं ठिकाण टाकून, तारीख टाकून, पॅसेंजर टाकून, काही गाड्या असेल तर ते टाकून सर्चला क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला सुटेबल असा टाईम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे ते तिकीट या ठिकाणी काढायचे, त्याचे सुखसुविधा सर्व या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपली सर्व पर्सनल डिटेल टाकून इकडे पेमेंट करायचं. आणि ते बघा बरोबर 7:30 वाजलेले आहेत आणि तो दरवाजा बॅक साईडचा बंद झालेला आहे. त्या साईडला बघा तिकडे बॅग ठेवण्याचा एरिया आहे, पण ऑलरेडी त्या लोकांनी तिकडे मेसेज दिलेला आहे की मौल्यवान वस्तू तिकडे ठेवू नये. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यासोबतच तिकडे कॅरी केले तर चालेल, कारण इथे कोणाचं लक्ष नसेल मे बी. चला वर जाऊया. आता आपली रोरो आहे ती भाऊच्या धक्क्यावरनं निघालेली आहे आणि अजून सूर्योदय पण झालेला नाही. मस्त वातावरण आहे एकंदरीत. हा बघा बाहेर आहे तो ओपन डेक आहे. आता आपण इथे आतमध्ये चाललो. हा बघा आपण आतमधल्या एरियामध्ये आलो, ज्या ठिकाणी पूर्ण सिटिंग एरिया, मस्त सोफा वगैरे, बाहेरचा व्ह्यू आपण या काचेमधून वगैरे एन्जॉय करू शकतो. इथे कॅफे आहेत आणि कॅफेमध्ये आपण ऑर्डर वगैरे करून काही या ठिकाणी खाऊ शकतो. हे बघा इथे या कॅफेचे सर्व रेट दाखवलेले आहेत, म्हणजे मेनू कार्डचे. उदाहरणार्थ अरे बापरे, वडापाव बघा 100 रुपये, पोहा 140 रुपये, उपमा 120 रुपये, मसाला चाय बन मस्का 150 रुपये. असं या ठिकाणी हा पूर्ण रेट कार्ड आहे. पण तशी पण गरज लागत नाही, कारण कसं फक्त 45 मिनिटाचाच फक्त प्रवास आहे. चला आपण त्या साईडला आहे. या ठिकाणी बघा दुसरा काउंटर आहे, तिकडे सर्व प्रकारचे केक वगैरे आहेत आणि इथे आपल्याला ते सर्व बघायला मिळतं. मस्त वाटतंय ना? हा एक नंबर वाटते. पक्षी पण आता यायला लागले. मी त्यांना खाऊ पण आणलंय. काय आणलंय ते दाखवते नंतर काढते. त्याला पक्ष्याला खायला आणलं, आपला खायचं काय आहे? आपण तिथे गेल्यावर खायचं. हा मांडवाला करूया नाश्ता. आणि ती जे वरच्या डेकचं जर आपण हे काढलं ना तिकीट, तर आपण तिथला बार ॲक्सेस करू शकतो. पण तिथलं काय वर्थ नाहीये तिथली तिकीट काढून. ते काय फक्त एकच फ्लोअर वरती आहे, प्लस ती 300-400 रुपये तिकीट त्याच्यापेक्षा जास्त आहे. तिथून आपण खाली येऊन हा एन्जॉय करू शकतो व्ह्यू. मग त्याला काय उपयोग, त्यापेक्षा इथलीच काढणं योग्य आहे. आणि वरती पण सगळं ते पत्र आहे, त्याच्यामुळे सगळं पॅक पण आहे. असं वाटेल घराच्या बाल्कनी होते. छान वाटतं. इकडे मस्त आहे, एकदम मोकळं मोकळं. बॅक साईडने कसलं वाटतंय ना, म्हणजे ते असं पाणी फेसाळतं, म्हणजे त्याचं स्पीड किती असेल ना, मजबूत. मिनी टायटॅनिक. हे बघा सगळे पक्षी या ठिकाणी आलेले आहेत. क्रूजमध्ये आपण जाऊ तेव्हा जाऊ, पण हे एन्जॉय. हा म्हणजे लोक कसं 390 रुपयामध्ये हा एक्सप्रेस नक्कीच एन्जॉय करू शकतात. भारी. चल आपला खाऊ काढ आता. चला बघा आता आपण खाऊ देतोय त्यांना. ए चावेल. अरे घाबरतेस काय, का वाघ नाही? अरे फेकतेस काय, हातात दे ना. ते बघ हॉर्नी सगळे पळाले हॉर्नी. आता येणार परत, ते येणार. आणि ते बघा सूर्योदयाला पण सुरुवात झालेली आहे. तिकडे मस्त अर्धा आपल्याला सूर्य दिसतोय. हे बघा आपल्याला इथे आता अलिबागला जाताना ना, इथे सर्व मोठ्या मोठ्या ऑइलच्या शिप्स आपल्याला दिसतात आणि त्या जायपर्यंत आपल्याला लागतच राहणार. ॲक्च्युली त्या लॉन्चमधून येतो ना तेव्हा त्या खूप मोठ्या वाटतात, इथून त्या छोट्या वाटतात कारण आपण मोठ्या रोरोमध्ये आहे म्हणून. पण मला बॅक साईड आहे ना खूप आवडली. त्या साईडला पण जाऊया. चल जाऊया. हे बघा आपण आता वॉशरूममध्ये आलो. इथे वॉशरूम आहे, वॉशरूम तरी सर्व क्लीन वगैरे दिसत आहे. इथे बेसिंग वगैरे सर्व आहे आणि इथून आपण या वॉशरूममधून पण हा बाहेरचा आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो. तसं पण या 45 मिनिटामध्ये वॉशरूमची गरज तेवढी लागणार नाही, पण तरी पण. हे बघा आता आपण फ्रंट साईडला पुन्हा एकदा आलेलो आहे आणि
बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडला गर्दी आहे, कारण की हे अप्पर डेक आहे म्हणून मी तुम्हाला मगाशी बोललो की तिकीट काढली तर इकडलीच काढा, कारण तर वरती बघा काही नाही करायला भेटत. ॲक्च्युली या रोरोमधून जाताना ना सनराईजचा टाईम आहे ना एक नंबर वाटतो, सकाळ आणि संध्याकाळ. दुपारी आलात ना तर काही फायदा होणार नाही, कारण इथे पूर्ण ओपन डेकमध्ये ना उन्हाने पूर्ण करपा लावल तुम्हाला. वाटते भारी ना. हो इथे बघा केवढी मोठी पाणबुडी आहे, बाप रे. हे बघा इथे सर्व नियम आणि सुरक्षितेच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. इथे सर्व या फायर कंट्रोल प्लॅनबद्दल लिहिलेलं आहे. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियम आणि कायदे बघा. कचरा करू नये, बाहेरील सुरक्षा रेलिंगवर झुकू नये, बरोबर नाही तर तुम्ही खाली पडाल. थुंकू नये, बाहेरच्या खाण्यापिण्यास इथे परवानगी नाही आहे आणि सिगरेट वगैरे ओढू नये. त्याचे 5,000 रुपये दंड आहे. वरती लाईफ जॅकेटबद्दल म्हणजे काही इमर्जन्सी काय आली तर लाईफ जॅकेट कसा वगैरे घालायचा त्याची सर्व इथे व्यवस्था केलेली आहे. बघा इथे समोर पेट एरिया आहे, म्हणजे आपण तुमच्या घरी तुम्ही जर काही कुत्रा मांजर जे काही पाळत असाल तर इथे ठेवण्यासाठी वेगळी जागा आहे आणि त्याची कॉस्ट पण आहे. या रोरोमध्ये सीट अलॉटेड नसतात, म्हणजे कोणाला सीट नंबर वगैरे काही भेटत नाही. बसतच नाही, पण असं आहे की हजीर तो वजीर, जिकडे जागा असेल तिकडे बसा. तसं पण कोण बसत नाही, कारण 45 मिनिटं फक्त असतात. तो कोणी बाहेरचा नजारा म्हणजे सूर्य म्हणा, आतमध्ये म्हणा, सगळीकडे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एन्जॉय करत असतो. त्याच्यामुळे आम्ही तरी अजून तरी बसलो नाही, कोण बसत नाही असं, म्हणजे कसं आपण शेवटी काही बसण्यासाठी आलेलो नसतो, हे सगळं एक्सप्लोर करायला आलो नसतो. तर मस्त आहे इकडे एकंदरीत. आतापर्यंत आमचा हा 3रा प्रवास होता, म्हणून माझ्यासाठी एक आतापर्यंत नवीन ना वाटलेलं नाही, सगळं बघितल्यासारखंच आहे. इथे अशी सर्व प्रकारची लाईफ सेव्हिंग पण ठेवलेली आहेत. पुढे आता 8:15 वाजलेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये इथे मांडवाला पोहोचणार आहे. कधी प्रवास संपतो हा इकडला समजत नाही. फ्रंट गेट हा बघा, हा इकडनं आता हा ओपन होणार आणि इथून सर्व गाड्या आणि पब्लिक दोनं पण या गेटने बाहेर पडणार आहे. मस्त. आणि इथे ठिकठिकाणी ना सर्व ते गाईडसाठी त्यांचे व्यक्ती आहेत, म्हणजे M2Mचे, आणि ते आपल्याला बरोबर गाईड करत असतात, म्हणजे ते हेल्पफुल आहेत. तिसरी गोष्ट अशी की या रोरोचा डेलीचा टाईम हा फिक्स नसतो. मला वाटते विकेंडला वगैरे वेगळा वेगळा असतो. त्याच्यामुळे बुकिंग करताना तुम्ही असं समजू नका की त्याच टायमाला असेल. विकेंडची टाईम ते मधल्या दिवसामध्ये असेल, त्याच्यामुळे वेगळा वेगळा असतो. तुम्हाला ते ॲप्लिकेशनवरती बघता येईल. आणि हे बघा समोरून हे जे लॉन्च येत आहेत ना, त्या लॉन्चने आपण येताना येणार आहे, जी भाऊचा धक्का ते रेवसपर्यंत असते आणि त्याच्यामधून बाईक पण आणतात. आणि हे बघा बरोबर 50 मिनिटामध्ये आपण इथे आता मांडव्याजवळ पोहोचलो आहे. आणि आता हा दरवाजा मगाशी बोलल्याप्रमाणे ओपन होईल आणि त्याच्यामध्ये नंतर आपण बाहेर पडून डायरेक्ट मग बाहेर भेटूया. बघा कसं गेलं ना खाली पटकन. आता तिकडे जॉईन होईल, सगळ्या गाड्या बिड्या इथून बाहेर पडायला सुरुवात. म्हणजे बघ ना आपल्या मुंबईच्या रोरोच्या एम्प्लॉईची ड्युटी संपली, आता मांडवाच्या एम्प्लॉईची ड्युटी सुरू झाली. ते बघ सर्व आले. ते बघा सर्वांच्या गाड्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आता. लोक तयारच होती. हां ते पहिले होते ना. कार पण सुरुवात झाली. चला आपण आता पोचलो आहोत अलिबागमध्ये फक्त 50 मिनिटामध्ये. आता आपली बाईक घेऊया आणि बाहेर जाऊन भेटूया. हे बघा आपली बाईक आपण या बाजूला लावली होती, कारण कसं तुम्ही जर पहिली लावलात ना तर तुम्हाला पहिलं हजर व्हायचं इकडे, कारण की तुम्ही जेव्हा बाईक बाजूला काढणार तेव्हा ते माझी बाकीची माणसं निघणार, म्हणून मी साईडला लावली होती. चला आता आपण पण निघूया. आता आपण मांडवा जेटीवरती बाहेर आलेलो आहे. बघा ही समोरून जी गाडी येते ना ही रोरोमधल्या प्रवासांसाठी फ्री आहे.
म्हणजे बाहेर स्टँडपर्यंत जायपर्यंत. हे बघा सगळे प्रवासी आता चालत चालत बाहेर पडलेले आहेत, ज्यांनी गाड्या आणल्या आहेत ते लोक. आपण मांडवा प्रवासी टर्मिनलजवळ बाहेर पडलेलो आहे. एकंदरीत हा एरिया एक नंबर मेंटेन केलेला आहे ॲज हां आय लव्ह मांडवा ॲज कम्पेअर टू मुंबई भाऊचा धक्का. खूप चांगला मेंटेन केलेलं, एकदम झाडं बिडं एकदम मस्त लावलेलं, सजावटीच्या ठिकाण आहेत आणि इकडे आपण मस्त मस्त फोटो काढू शकतो. हे बघा. तर चला मित्रांनो, आता आपण मांडवा जेटीवरती बाहेर आलेलो आहे. रोरोने प्रवास केला होता भाऊचा धक्का ते मांडवापर्यंत. 390 रुपये तिकीट होती फर्स्ट फ्लोअरची, सेकंड फ्लोअरची 460 समथिंग आहे आणि थर्डची 1500 रुपये. जर तुम्ही आलात तर 390चीच काढा, कारण प्रत्येकाला कुतूहल असते की अरे वरच्यामध्ये काहीतरी खास असेल किंवा त्याच्या वरच्यामध्ये खास असेल. हा थर्डवरती खास आहे पण त्याचे 1500 रुपये तिकीट आहे. पण 45 मिनिटाच्या प्रवासामध्ये ते एवढं म्हणजे काय बोलणार त्याला कामाचं नाही आहे तेवढं, कारण कसं आपण फिरण्यामध्ये जातो. फर्स्टमध्ये आपल्याला ओपन डेक आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्याचा आनंद घेऊ शकतो. अजून एक असं की रोरोने इथे आल्यावरती मांडवावरती तुम्हाला अलिबागला जाण्यासाठी इथे सर्व बघा शेअरिंगच्या रिक्षा वगैरे जे 100 रुपये घेतात पर पर्सन. हां पर पर्सन 100 रुपये. आणि जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल केली तर त्याचे 500 रुपये घेतात. तर रोरोने तुम्ही आलात आणि तुमच्याकडे जर पर्सनल व्हेकल असेल म्हणजे जर कार किंवा बाईक तर ते फायद्यासाठी आहे इथे फिरण्यासाठी. तेच जर तुम्ही गेटवेवरनं जर तुम्ही मालदारने आलात तर इकडे हे बघा ही अजंठाची बस आहे. ही त्या मालदारमधून आलेल्या फ्री आहे अलिबागपर्यंत. त्याच्यामुळे हे एक मला जरा दुष्परिणाम वाटला. तर तुम्ही इथे जर रोरोने आलात तर तुमच्या इथे ट्रॅव्हलिंगला जास्त पैसे जाऊ शकतात. जर पर्सनल व्हेकल असेल तर हां तर काय प्रश्नच येत नाही. रोरोबद्दल सांगायचं म्हणजे एक नंबर एक्सपिरियन्स. 390 रुपयामध्ये आपण क्रूजमध्ये आलेल्याचा आनंद घेऊ शकतो. कारण क्रूज म्हणजे कसं ते कुठली ती हां क्वाड्रिला तिची कशी महाग आहे. म्हणजे मी असं ऐकलं होतं 26,000 30,000 अशी काहीतरी प्राईज आहे. तर तेवढं तर आपण जाऊ नाही जाऊ कधी ते माहिती नाही. पण ॲक्च्युली ह्याच्यामधून आपण फक्त 390 रुपयामध्ये आनंद घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त 45 मिनिटामध्ये भाऊचा धक्का ते मांडवा एवढा प्रवास होऊ शकतो. ज्याला कोणाला अर्जन्सी आहे ते लोक याच्यामधून नक्कीच प्रवास करू शकतात. आणि पिकनिकसाठी पण मस्त आहे. म्हणजे तुम्ही एकदा येताना रोरोने येऊ शकतात, जाताना त्या लॉन्चने जाऊ शकतात. म्हणजे वेगळे वेगळे एक्सपिरियन्स जे आपण तसंच करणार आहे. आणि तुम्ही म्हणूनच व्हिडिओमध्ये बनून राहा. तर आता हा व्लॉग इथेच थांबवतो आहे. इथे तसं दुसरी गोष्ट इथे खाण्यापिण्याचे सर्व हॉटेल्स वगैरे आहेत. आता आपण इथून पुढच्या मार्गासाठी निघतो आहे. तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी माझ्या कामासाठी आलो पण वेळाच वेळ काढून तुम्हाला इकडली वेगळी ठिकाणं दाखवीन जे तुम्ही वन डे पिकनिकसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. तर आता हा व्लॉग इथेच थांबवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.